जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या निमित्तानं तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचं औचित्य साधून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचं आयोजन करण्यात आले। आजपासून ते 29 एप्रिल 2026 दरम्यान या यात्रेचं आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्री क्षेत्र चौंडी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून या जलयात्रेची सुरुवात होईल। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या निमित्तानं आज एक जलयात्रा जी आहे तर ती निघणार आहे। अहिल्यानगरच्या चौंडी या ठिकाणाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते जे आहे या जलयात्रेचं जे आहे शुभारंभ होणार आहे। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं या जलयात्रेचं नाव असून आजपासून ते 29 एप्रिल दरम्यान ही यात्रा जी आहे तर ती होणार आहे आणि या अनुषंगानं जलसंवर्धन असेल त्याचबरोबर जलव्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा निघते आहे। खरं तर श्री क्षेत्र चौंडी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून या दोन जलयात्रा ज्या आहेत तर त्याला सुरुवात होणार आहे आणि या दोनही जलयात्रा शिर्डी या ठिकाणी एकत्रित येणार आहे। या जलयात्रेचा समारोप हा मध्य प्रदेशच्या महेश्वर या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चौंडीतून हा कार्यक्रम जो आहे तर त्याची सुरुवात होणार आहे। खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जलव्यवस्थापनासंदर्भातलं काम जे आहे तर ते राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगानंच त्यांच्या जन्मगावावरून ही जलयात्रा जी आहे थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, चौंडी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।